माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावा। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील। तुमच्या मागील सर्व इच्छा पूर्ण। तर सकाळची सर्व कामे आवरली, देवपूजा करायची आणि स्वयंपाक करायचा आहे। तर आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार। तर पूजा वगैरे करून त्यानंतर मंदिरामध्ये जाणार आहे। आणि नेमकं काय होतं, जेव्हा मंदिरामध्ये जायचं असतं ना तेव्हाच खूप घाई होऊन जाते। आणि आज पाऊस पण चालू होता, त्यामुळे जास्त काही मी शूट वगैरे काही दाखवलेलं नाही। तुम्हाला थोडंसं तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मस्त सकाळची माझी देवपूजा झालेली आहे, तुम्ही ते बघू शकता। त्यानंतर मग आम्ही मंदिरामध्ये गेलो। तर सकाळचे सगळं माझं काम वगैरे आवरल्यानंतर, कारण कपडे वगैरे सकाळीच धुवायचे असतात, नंतर काय मग खूप दुपारी लेट होऊन जातं। तर इथं जवळच मंदिर आहे आणि तसं नीलकंठेश्वर महादेव मंदिरात जायचं होतं, पण आज खूप पाऊस चालू आहे। बघू म्हटलं नेक्स्ट सोमवारी जाऊ, मी तर तुमच्यासोबत शेअर करेनच। आणि छान म्हणजे सगळी पूजा करून ऑलरेडी गेलेली होती। तर सकाळी 10पर्यंत खूप गर्दी असते, त्यानंतर कोणी नसतं मंदिरामध्ये। त्यानंतर मग आम्ही पूजा केली। मी सगळं साहित्य घेऊन गेले होते आणि आज शिवामोठ्याची तिळाची होती, त्यामुळे मग तिळ पण नेले होते। आणि आणखी एक तो 14 डाळींचं जे असतं ना, आपलं हरभऱ्याच्या डाळी असतात ना, त्या काय करायच्या या दिवशी, म्हणजे जर कोणी आजारी जास्त पडत असेल तर त्यांच्यावरून उतरून मग ते महादेवाच्या पिंडीवरती वाहायचे असतात। तर बाकीचं पूजाचं साहित्य वगैरे मी घेऊन गेले होते। आणि आणखी एक सांगायचं होतं की महादेवांच्या पिंडीवरती कधीही कुंकू व्हायचं नाही, त्यांना अष्टगंध, चंदनाचा टीका, त्यानंतर भस्म हे जास्त त्यांचं प्रिय आहे, त्यामुळे शक्यतो तेच घेऊन जायचं पूजेसाठी। तिथं मस्त छान असं बेलपत्र वाहिले, त्यानंतर छान असं पूजा केली। आणि पिल्लूलाही पूजा करायची असते, त्यामुळे फूल बेलपत्र त्यानेही वाहिलं। छान अशी आमची पूजा झाली। तिथं आरती वगैरे केली। आणि गर्दी असली तर मग आरती नाही करत, तेवढ्या वेळ तिथं बसू देत नाही, कारण मग खूप सारी गर्दी असते, सगळे लोक तिथंच येतात पूजा करण्यासाठी। आणि त्यानंतर 12 नंतर मग ते मंदिर क्लीन वगैरे करून बंद होतं मंदिर, त्यामुळे मग आधीच जावं लागतं। तर तुम्ही ते बघू शकता। मस्त छान आम्ही पूजा केली आणि त्यानंतर घरी आल्यानंतर यांच्या दोघांसाठी मला स्वयंपाक बनवायचं होता। तर आज मी बनवणार आहे उडदाचे वडे, कारण म्हणते नवनाथांचं पारायण पण चालू आहे आणि नाथांचे आवडीचे आहे ते उडदाचे वडे। समाप्तीच्या दिवशी पण करायचे असतात, त्या दिवशी पण करणारच आहे, पण म्हटलं आजही करू, असंही नैवेद्य दाखवतच असतो। आणि सांबारसाठी आज डांगर, शेवग्याचे शेंगारे वगैरे काही नव्हतं, पण तरी पण म्हटलं चला साधं सिंपल जे आहे त्यामध्ये करूया। तर कढईमध्ये तेल टाकलं, त्यानंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकला, त्यानंतर लसूणची पेस्ट टाकली आणि छान परतून घेतलं। टोमॅटो टाकलं कट करून, 2 चमचे लाल तिखट टाकलं, त्यानंतर सांबार मसाला टाकला, छान मिक्स करून घ्यायचा। तेल सुटेपर्यंत छान मसाला जो आहे आपला परतून घ्यायचा। आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये बाकीच्या भाज्या तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याही टाकू शकतात, माझ्याकडे नव्हतं म्हणून मी दुसरं काही टाकलं नाही। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर ना तेलामध्ये टाकायची, ते तळले जाते ना भाजी छान होते, असं सांबार छान होतं। कोणतीही भाजी असू दे, बाकीची तुमची लाल मिरचीची त्यामध्ये मसाल्याची तुम्ही टाकू शकता। छान मसाला तर माझा परतून झालेला आहे। आणि इथं मी तुरीची डाळ ऑलरेडी शिजून घेतलेली होती, ती टाकायची, छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं त्यामध्ये टाकू शकता पाणी। आणि छान असे इथं मिक्स करून घेते मी आणि वरतून मग बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि छान अशी मस्त एक उकळी काढून घ्यायची आहे। आणि त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवणार आहे की जे मी वडे बनवायचे आहे, एकदम साधी सोपी पद्धत आहे। तुम्ही एखादी गाळणी असेल ना तर गाळणीने एकदम परफेक्ट बनवू शकतात। चमचा, पळी, वाटी त्याने चटका बसायची भीती वाटते, तर गाळणीने अजिबात चटका वगैरे इतक्या लांब तर बसणारच नाही आणि इझिली निघतातही। तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा, तर तुम्हाला कळेल, समजेल कसं बनवायचं ते, आणि एकदम सोपं आहे। तर इथं दाखवते मी। ऑलरेडी डाळ ही रात्रभर भिजवली होती, सकाळी ती मिक्सरमध्ये 7 वाजताच काढून ठेवली। म्हटलं 10-1 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत छान फर्मंट होईल ते पीठ आणि जे मेदू वडे आहे तेही मस्त बनतील। तिथं छान असं मी जेवढं पाहिजे तेवढं एका कढईमध्ये काढून घेते साईडला, कारण एवढे तर बनवायचे नव्हते, म्हणून मग थोडंसं बाजूला काढून ठेवलं। तेवढ्यापर्यंत सांबारला उकळी येते आणि त्यामध्ये फक्त मीठ टाकायचं असतं, तर बाकी काही टाकायची गरज नसते। आणि तुम्हाला जर बाकी तिखट थोडंसं पाहिजे असेल, टोमॅटो वगैरे तुम्ही टाकू शकतात, कांदा, बारीक कट केलेली मिरची, म्हणजे जसं आपण भजीसाठी करतो आणि भज्याच्या पद्धतीने तुम्ही हे तळूही शकतात। तर इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यानंतर हे जे पीठ आहे, मीठ टाकल्यानंतर त्याला ऑटोमॅटिक थोडंसं पाणी सुटतं, छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि आता तुम्हाला दाखवते मी जे मेन पार्ट आहे तो, की आपण गाळणीवरती, चहाच्या गाळणीवरती वडे कसे बनवू शकतो। तिथं मी गाळण घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घ्यायची, तिला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढं छोटे मोठे पाहिजे असेल तेवढे तुम्ही त्या साईजचे ते वडे बनवू शकतात। आणि
इझिली निघतात। तेल छान गरम करून घ्यायचं आणि या पद्धतीने म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही पहिल्यांदा बनवली तरीही व्यवस्थित निघतील, शेपही व्यवस्थित येतो। आणि मी तेल थोडंसं कमी टाकलेलं होतं कढईमध्ये, त्यामुळे मग मी जास्त सोडले नाही आणि मग ते एकमेकाला चिकटतात, त्यामुळे मग आणि तेलही थोडं टाकलं कारण खूप जास्त तेल होईल म्हटलं म्हणून। तर अशा पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही बनवून म्हणजे बनवू शकता या पद्धतीने। आणि कशी आहेत म्हणजे ही ट्रिक तुम्हाला आवडली का तेही कमेंट करून सांगा। आणि तसं गेलं बघितलं ना वाटीवरती पण होतात, पण सोडायला गेलं ना तेल वगैरे उडतं, गाडीने तसं इझी निघतात। मेन म्हणजे इझी निघायला पाहिजे, तेच प्रॉब्लेम असतं। आणि खूप जास्त मोठे नाही करायचे, छोटे करायचे म्हणजे आतमध्ये व्यवस्थित ते शिजले जातात, कच्चे राहत नाही। आणि छान असे तळून घ्यायचे गोल्डन ब्राऊन रंगावरती, तुम्ही ते बघू शकता। तुम्हाला मी पुढे दाखवते कसं म्हणजे सोडायच्या वेळेस कढईमध्ये। आणि मला उपवास आहे पण यांच्या दोघांसाठी आणि पिल्लूलाही म्हणजे मी पिल्लूने आधी खाल्लेली नाही जास्त, तर त्यालाही काही आवडले नाही आणि यांनाही असं हे मेदूवडे जास्त काही आवडत नाही, त्यांना ती नारळाची चटणी लागते तेव्हाच आवडतात। तर असं म्हटलं कधीतरी बनवलं ना वेगळं काहीतरी नाश्त्यासाठी जेवणासाठी तर छान वाटतं म्हणून बनवलेले। त्यानंतर म्हटलं तर देवासाठी नैवेद्य काढून ठेवते कारण यांना भूक लागलेली। तर इथं बघा असं या पद्धतीने मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते। आता एकदम सोपी पद्धत आहे कढईमध्ये सोडतानाही, तर बघा तुम्ही एकदम पटकन पडतं, अजिबात चटका वगैरे काही बसत नाही। तर एकदम साधी सिंपल अशी पद्धत आहे, एकदा ट्राय करून बघा। आणि जर आवडली तुम्हाला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर या पद्धतीने मी सगळे जे वडे आहे ते छान असे करून तळून घेतलेले आहे। आणि ही लोखंडाची कढई मी आधी घेतलेली आहे, तुम्हाला आधी पण सांगितलं मी 350 का 400 घेतले रुपयाला जन्माष्टमीच्या वेळेस। आता पूर्ण वर्ष होईल आणि इथं खूप मोठा मेळावा म्हणजे यात्रा असते, मेला असतो मला सांगायचं तुम्हाला। पण मागच्या वेळेस पण मोबाईल वगैरे कसं गर्दी खूप असते, म्हणजे चालायला जागा नसते, एवढा मोठी गर्दी असते ना। यावेळेस जर शक्य झालं तर मी दाखवेन तुम्हाला। तर चांगली आहे तळण्यासाठी मेन, आणि भाजी वगैरे की काळी होत नाही, सुकी भाजी असेल ती जास्त काळी होते हळदीचं जे आपण करतो ती, त्यामुळे मी फक्त तळण्यासाठीच यूज करते। आणि अशी नॉर्मली आपण पातळ भाजी वगैरे केली तर ती काही काळी वगैरे होते, पण मग टिफिनमध्ये देण्यासाठी कसं नाही यूज करू शकत। बाकी तर कढई मस्त आहे तळण्यासाठी, एकदम परफेक्ट आहे। आणि तुम्ही ते बघू शकता मस्त जे आपले मेदू वडे आहे मार्केटसारखे घरचे घरी एकदम छान असे बनवून तयार झालेले आहे, तुम्ही ते बघू शकता। तर नक्की या पद्धतीने बनवून बघा, तर मी देवाला नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर तुम्हाला आज मी दाखवते पप्पा त्यांच्या घराचं काम कुठपर्यंत आलेलं आहे। अर्ध्या भिंती बांधून झालेल्या आहे आणि तो डोअरच्या ज्या आपला जो उंबरा असतो म्हणतात चौकट असते ते बसवलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता। आणि आता जवळपास म्हणजे जोपर्यंत असं चौकटच्या वरती जात नाही स्लॅबपर्यंत तोपर्यंत पटकन होईल, मग स्लॅब टाकायचा। चौकट लावताना पूजा वगैरे करायची, म्हणजे आपण म्हणजे पूजा करून मगच चौकट बसवायची मला म्हणायचे। चल ना बाय, काय झालं काय झालं, राग आला तुला कशाचा? तुला घेतलं नाही म्हणून बाबाने नाही ना, का बरं राग आला का? मग आमचं पिल्लू कसं रुसून बसव, नवीन शर्ट घालून घेतला विठ्ठलाचा, राग आला तुला? चल 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 बाय चल चल चल। तर संध्याकाळसाठी तर मी चपाती केलेली आणि जी जाळ असते आपली ती बनवली ती मुगाची सुकीवाली। आणि त्यानंतर इथं दही होतं, दही लावलेलं, तर जेवणाच्या म्हणजे नंतर दही खायला पाहिजे पण रात्री खाऊ नये म्हणून मग म्हटलं 5-1 वाजलेले असतील तेव्हा खायला घेतलेलं। आणि दही मला प्रचंड आवडतं, मी कधी पण द्या, मी तर रात्रीही खाते, म्हणजे कधीही खाते, मला जेव्हा वाटलं तेव्हा सकाळीही खाते, पण मग शक्यतो दही हे रात्री खाऊ नये, दुपारीच आणि सकाळीच खाऊ। पण 5-1 वाजता म्हटलं चला थोडंसं थंड वाटण्यासाठी पोटाला आणि काहीतरी, म्हणून मग इथं दोघांना आम्हाला दही घेतलेला आहे। आणि पिल्लू अजून झोपलेला होता आणि तो असेल तर तो काही खाऊ वगैरे देत नाही आणि सर्दी वगैरे होते म्हणून मग त्याला काही देत नाही, तर मस्त इथं आणि घरी बनवलेलं दही आहे, याचा मी व्हिडिओ बहुतेक शूट केलेला असेल तर तुमच्यासोबत शेअर करेल। एकदम सोपं आहे, कसं बनवायचं ते तुम्हाला नक्की मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल। एकदम इझी पद्धत आहे, फक्त एवढंच आहे की फुल क्रीम मिल्क पाहिजे, म्हणून ते लोकांचं दही घट्ट होतं। आणि इथं पंजाबी दही खूप छान भेटतं, मी त्याचंच विरजन आणलेलं। आणि इथं बघू शकता पिल्लूलाही थोडंसं काढून घेतलेलं होतं मी इथं। तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता, देवपूजा वगैरे केली आणि पावसामुळे काही कुठं बाहेर जाता नाही आलं, घरीच थोडंफार जे काही बनवलं होतं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। आणि असा आता छोटासा व्हिडिओ होता, तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू, बाय बाय।